कनेक्ट आहे, कनेक्टेड आहे, वायफाय ऑटोमॅटिक कनेक्टेड आहे. सर्वजण माझ्या मागे म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाय वासुदेवाय. देवकी नंदनाय च. नंदगोपः कुमाराय. गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो. दीनबंधु जगत्पते. गोपेश गोपिका कांत. राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी. राधे वृंदावनेश्वरी. वृषभानुसुते देवी. प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य. प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर. श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या बसू बारस किंवा वत्स द्वादशीच्या दिवशी आपण एकत्रित झालेलो आहोत. आणि आजपासून दिवाळीचा हा कार्यक्रम 7 दिवस बलिप्रतिपदेपर्यंत किंवा पाडव्यापर्यंत हा कार्यक्रम चालू राहील. आणि गाय आणि वासराची आपण पूजा करून आजच्या या कार्यक्रमासाठी या दिवाळीचा कार्यक्रम प्रारंभ करत आहोत. आणि याच कार्तिक महिन्यामध्ये दामोदर लीला देखील झाली. दामोदर हे भगवान श्रीकृष्णांचं नाव आहे. आणि या ठिकाणी आपण जो फोटो पाहत आहात त्या ठिकाणी यशोदा भगवंतांना ओखळाला बांधत आहे. का बांधत आहे सर्वांना माहीत आहे. भगवंतांनी आपल्या घरी असलेले दुधाचे आणि दह्याचे लोण्याचे मडके फोडले म्हणून. आणि ओखळाला का बांधत आहे? कारण ओखळावरती चढून भगवंतांनी ते मटके फोडले म्हणून. दोघांना एकदाच दंड, ओखळाला पण आणि चोरी करणाऱ्याला दोघांना. आणि ही लीला झाली दिवाळीच्या दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असतं त्या दिवशी पहाटे ही लीला झाली. आणि म्हणून हा संपूर्ण महिना कार्तिक महिना किंवा दामोदर महिना म्हणून प्रसिद्ध आहे. या महिन्याची अधिष्ठाता देवी श्रीमती राधा राणी आहे. आणि राधा राणीचा हा महिना कीर्तिदा म्हणजे राधा राणीची आई आणि कीर्ती म्हणजे राधा राणी. आणि राधा राणींचं नाव आहे कीर्ती आणि त्यांच्या आईचं नाव आहे कीर्तिदा. तर तेव्हापासून हा भगवंत 5000 वर्षापासून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भगवंतांचे भक्त आहेत त्या ठिकाणी हा महिना अगदी आनंदानं, फक्त दिवाळीच नाही तर संपूर्ण 30 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. आणि दररोज भगवंतांना 2 वेळा, काही ठिकाणी फक्त संध्याकाळी दीपदान अर्पण करून भगवंतांची आठवण केली जाते. ही लीला झाली म्हणून. तर आपण जे दामोदर अष्टक म्हणणार आहे, दाम म्हणजे
भगवंतांची पोटाला बांधण्यासाठी वापरण्यात आलेली दोरी, आणि उदर म्हणजे पोट. ज्या कृष्णाला यशोदेनी पोटाला दोरीनं बांधलं आणि म्हणून त्यांचं नाव काय झालं, दामोदर. आणि आपल्या इस्कॉन सोलापूरच्या भगवंतांचं नाव देखील काय, राधा दामोदर. तर सगळीकडे 30 दिवस आराधना होते, आपण 365 दिवस राधा दामोदरांची आराधना करतो. तर भगवंतांनी यशोदा जी भगवंतांच्या मागे छडी घेऊन पाठ लागली, आणि वेळोवेळी भगवंतांनी आपल्या डोळे चोळलेले आहेत. डोळे चोळून रडू लागल्यामुळे भगवंतांच्या डोळ्यातील काजळ त्यांच्या गालावर लागलेला आहे. आणि अशी बाललीला गोकुलवासियांना आनंद प्रदान करणारी आहे. आणि भगवंता, तुम्ही सर्व देण्यासाठी सर्व समर्थ आहात, सर्व आशीर्वाद देण्यासाठी, वरदान देण्यासाठी. पण माझी एकच इच्छा आहे की हे तुमचं बाल रूप जे आहे ते सदैव माझ्या डोळ्यासमोर राहू दे, ही माझी इच्छा आहे. आणि भगवंत अगदी त्यांचे जे सुंदर केस जे आहेत ते केस अगदी विस्कळीत झालेले आहेत पळत असल्यामुळे. आणि त्यांचे ओठ किंवा भगवंतांचा कंठ सुद्धा घाबरलेला आहे. घाबरून असं रडतो ना, हुंदके देत रडतो, तसं भगवंत सुद्धा हुंदके देत रडत लागलेले आहेत. आणि हे सुंदर असं वर्णन सत्यव्रत मुनीने केलेले आहे. तेच आपण दामोदर अष्टकम म्हणजे दामोदरांची प्रार्थना 8 श्लोकामध्ये, अष्टक म्हणजे 8 श्लोकामध्ये भगवंतांची प्रार्थना केली जाते. तर आपण सर्वजण हे दामोदर अष्टक आपण म्हणू. आणि दामोदर अष्टक झाल्यानंतर आपण भगवंतांना दीपदान करायचं आहे. दीपदान करते वेळी भगवंतांच्या चरणांना 4 वेळा, जे भगवंतांचे चरण आहेत तिथं 4 वेळा, भगवंतांची नाभी 2 वेळा, भगवंतांचं मुखारविंद चेहरा 3 वेळा आणि संपूर्ण शरीराला 7 वेळा. तर चरणांना 4 वेळा म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधीपासून रक्षण करा भगवंता. नाभीला 2 वेळा म्हणजे लौकिक आणि परलौकिक जे आहे द्वंद्व, गरीब श्रीमंत, मोठा छोटा, हे जे द्वंद्व आहेत संसाराचे त्याच्यातून मुक्त करा. आणि 3 वेळा म्हणजे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आणि संपूर्ण 7 वेळा म्हणजे भूमी, रापो, नलो, वायू, जे वेगवेगळे हे पंच महाभूत आहेत आणि महत्त्वाच्या पलीकडे भगवंत आपल्याला तुमच्या धामात घेऊन जा, इथं संसाराचे कष्ट आपल्याला नको. तर पहिला चरणांना 4 वेळा, भगवंतांच्या नाभीला 2 वेळा आणि चेहऱ्याला 3 वेळा आणि संपूर्ण शरीराला 7 वेळा दीपदान. आपण अष्टक झाल्यानंतर ज्यावेळी महामंत्र म्हणू त्यावेळी आपण मग भगवंतांना दीपदान करू. श्री श्री राधा दामोदर की जय. नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले व्रजमाना. यशोदाभियोलुख लाघवमाना परामृष्टमत्यन्त सोद्रुप्य गोप्या. रुदन्तमोहो नेत्रं युग्मं
शब्दिं वा न चान्यं वृणेऽहं वरेषदपीह इदं ते वा पूर्णाथ गोपालबाल सदा मे मनस्य विरास्तं किमन्ये मोहशुम्भितं बिम्बरक्तधरं मे मनस्य विरास्तं मलं लक्षलाभे ग्रहो मे स्थिदामोदरेह नमस्ते स्तुदाम्ने स्फुरपिपिधाम्ने त्वदीयोदराय विश्वस्य धाम्ने नमो राधिकाय त्वदीयप्रियाय नमो अनन्तलीलाय देवाय तोभ्याम् नमो राधिकाय त्वदीयप्रियाय नमो अनन्तलीलाय देवाय तोभ्याम् हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 हरे
कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 Jaya